श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. माझ्या ईश्वर भक्ती चॅनलमध्ये मी स्वप्ना चव्हाण तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल 29 जुलैला गुरुपौर्णिमा येते आणि गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे म्हणजे आपल्या स्वामी भक्त दत्तभक्तांसाठी दिवाळीच असते, दुसरी दिवाळीच असते ती. आणि ह्या 21 दिवसांमध्ये किंवा ह्या गुरु पौर्णिमा येईपर्यंत आपण किती सेवा करू, किती नको असं आपल्याला होत असतं. आणि ह्या दिवसात केलेल्या सेवेचं फळ आपल्याला आयुष्यभरासाठी मिळत असतं. तर आपण कोणत्या सेवा करायच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून व्हिडिओ करणारच आहे, पण मी आजच्या दिवशी तुम्हाला अतिउच्च कोटीची एक सेवा सांगणार आहे. ह्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये इतके अगणित बदल झाले, ते पण सकारात्मक. आणि कसं असतं, 21 दिवस अगोदर आपण जी सेवा करतो किंवा त्या विशिष्ट दिवसाच्या 21 दिवस नंतर आपण सेवा करतो, ह्याच्यामध्ये एक वेगळीच पॉवर असते. म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा त्या तेवढ्या पिरियड्समध्ये कार्यान्वित असते. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा ह्या दिवसांमध्ये केलेली सेवा ही जास्त फळाला येते. त्याच्यामुळे तुम्ही 9 तारखेपासून म्हणजे आजपासून आपण ही सेवा जर केली, मी सांगते ती, ह्याचा तुम्हाला इतका लाभ होईल. म्हणजे तुमच्या जर काही इच्छा असतील ज्या खूप दिवसांपासून पूर्ण होत नाही आहे, तुमच्या मनोकामना असतील, तुम्हाला काही त्रास असेल, आजारपण असेल, कोणी त्रास देत असेल किंवा तुमच्या जमिनीचे प्रॉब्लेम असतील, प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम असतील, मुलं नीट वागत नाही आहेत, लग्न ठरत नाही आहेत, असे कोणतेही प्रॉब्लेम असो, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा. ही संकल्प घेऊन ही सेवा करा आणि तुम्हाला ह्याच्या सेवेतून 21 दिवसानंतर स्वामी नक्की काहीतरी मार्ग दाखवतीलच. तर ही सेवा कोणती, तर ती सांगते आता मी. तर आपली स्वामींची सगळ्यात आवडीची सेवा, यासाठी कुठलं यंत्र मंत्र तंत्र काही नको आहे आपल्याला. स्वामींना साधी भोळी सेवा, खऱ्या मनाभावाने भक्तिभावाने केलेली सेवा खूप आवडते. तर आपण काय करायचं, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र आहे. हा ग्रंथ उद्यापासून तुम्ही त्याचा रोज एक पाठ करायचा. एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही, पूर्ण 1 ते 21 पूर्ण अध्याय हे पूर्ण वाचायचे. त्याच्यानंतर तारक मंत्र हा इतका चमत्कारिक मंत्र आहे की ह्याच्यामुळे, ह्या सेवेमुळे तुमच्या व्यसनं वगैरे लागलेली असतील, बाहेरची बाधा असेल किंवा कोणी खूप चिडचिड करत असेल, घरामध्ये भांडणं होत असतील, ती सुद्धा ह्याच्यामुळे कमी येईल. तर तारक मंत्र हा 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. तो म्हणताना तुम्ही पुढे ग्लास तांब्या पाण्यानं भरलेला ठेवा, अगरबत्ती लावून घ्या आणि 11 वेळा हा तारक मंत्र म्हणा. त्याचबरोबर तुम्ही स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा जय जय श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. म्हणजे 108 मण्यांची एक माळ, तशा 11 माळी तुम्ही हा जप करायचा आहे. ही सेवा तुम्ही आजपासून सुरुवात करून ही गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही करा. ह्याच्यामुळे तुम्हाला इतका फायदा होईल की मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुमची इच्छा धरा, संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. तर संकल्प कसा करायचा, हातात पाणी घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता 1 रुपयाचं नाणं आणि फूल घालायचं आणि मनात आपलं नाव गोत्र बोलायचं. मी अशी सेवा 21 दिवस करते, तुम्ही ती करून घ्या. तुमचं मी एक छोटंसं बाळ आहे, माझ्याकडनं काही चुकलं मागलं तर ते समजून घ्या तुम्ही आणि माझी ही सेवा तुम्हीच पूर्ण करून घ्या. तर असा संकल्प बोलायचा, आपली मनातली इच्छा बोलायची, जी काही तुमची इच्छा असेल ती, आणि आपलं ते पाणी खाली जमिनीवर किंवा एका ताटामध्ये ओतून द्यायचं. त्याच्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करा. आता ह्याच्यासाठी नियम कोणते आहेत, तर 3 बेसिक नियम पाळले तरी चालतात. ब्रह्मचर्याचं पालन करा 21 दिवस. 21 दिवस तुम्ही नॉनव्हेज मात्र अजिबात खाऊ नका. म्हणजे अंडसुद्धा पर्याय नाही, अंडसुद्धा खाऊ नका तुम्ही. आणि तिसरं म्हणजे परान्न घेऊ नका. हे 3 नियम पाळले तरी खूप झाले. पण मनात भाव ठेवा, कारण कसं आहे की
आपण कितीही समजा तुम्ही एखादा पाहुणा आपल्या घरी आलाय, त्याला अगदी प्रेमाने तुम्ही एखादी खीर खूप काजू बदाम सगळं घालून तूप दूध घालून ती खीर बनवली आहे आणि ती खीर खायला दिली आणि त्यात खीरमध्ये तुम्ही साखरच जर घातली नाही तर कसं होणार, म्हणजे ती खीर कशी लागेल त्या व्यक्तीला. म्हणून साखर म्हणजे तो भाव आहे, आपल्या मनातला जो भाव असतो भोळा, की नाही काही झालं तरी स्वामी माझ्या मदतीला धावून येणारच, ही भावना मनात ठेवा आणि तुम्ही ही सेवा करा, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळतील. त्याच्यानंतर जर तुम्हाला पिरियड्स आले या दरम्यान तर तुम्ही तेवढे 4-5 दिवस स्किप करा, त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू करा. त्याच्यानंतर जर सूतक वगैरे आलं तर त्या दिवशी ते जे दिवस असतात सूतकाचे ते जास्त दिवस असतात. आता पिरियडचं कसं 4-5 दिवस होऊन जातात, पण सूतक जास्त दिवस असतं. मग तुम्ही नंतर परत एकदा संकल्प करा आणि परत ती राहिलेली सेवा कंटिन्यू करा. उरलेले जे मधले दिवस स्किप झाले ते तुम्ही गुरुपौर्णिमा झाल्यानंतर जरी केले तरी चालतात. स्वामी आपली आईच आहे, ती मानून घेते आपली साधी भोळी सेवा. म्हणजे आपण संकल्प करताना तसं म्हणायचंच आहे, आपल्या मनामध्ये अहंकार अजिबात नाही राहिला पाहिजे. मी एवढी एवढी सेवा करते मग मला हे मिळालंच पाहिजे असं नाही म्हणलं पाहिजे, कारण सर्व करता करविता स्वामीच आहेत आपले. त्याच्यामुळे ही इतकी उच्च कोटीची सेवा आहे. बरं जर तुम्ही आता नोकरी वगैरे करत असाल, जॉब करत असाल किंवा घरात एखाद्याच्या भरपूर माणसं असतात, नाही वेळ मिळत गृहिणींना सुद्धा, तर तुम्ही फक्त तारक मंत्र आणि जप केला तरी सुद्धा सेवा महाराज मानून घेतात. रोज 1 अध्याय करा किंवा 3 अध्याय रोज करा किंवा 7 अध्याय रोज करा. 3 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल. जेवढे होतील तेवढे होतील. अगदी काही नसण्यापेक्षा एवढी सेवा खूप चांगली आहे त्यामुळं अशा प्रकारे सेवा करा. तर मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता ही सेवा तुम्ही करा, नक्की तुम्हाला रिझल्ट मिळतील. खूप उच्च कोटीची सेवा आहे ही. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.